आज आपण चटकदार पांढऱ्या वाटाण्याची भाजी बनवलेली आहे। भाजी आपण प्रेशर कुकर मध्ये बनवलेली आहे, त्यामुळे अगदी झटपट तयार होते। टिफिन करता ही भाजी अगदी सहज बनवू शकता। वेळ न घालवता भाजी बनवायला आपण सुरुवात करूयात, पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर भाजी बनवायला सुरुवात करू। तर या ठिकाणी आपण पांढरा वाटाणा घेतलेला आहे। वाटाणा 8 ते 10 तासाकरता छान भिजवून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी रात्रभर वाटाणा भिजत ठेवलेला होता, तर वाटाणा अगदी छान भिजलेला आहे। भाजी बनवण्याकरता मसाला वाटून घ्यायचा आहे। तर लसणाच्या काही पाकळ्या घेऊयात, अद्रकचे काही तुकडे घ्यायचे आहे आणि अगदी 1 चमचा सुकं खोबरं घातलेलं आहे। 1 टोमॅटो घालायचा आहे आणि हा मसाला अगदी छान बारीक वाटून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मसाला तयार आहे। कुकर गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। अगदी चिमूटभर मोहरी घालायची आहे, चिमूटभर जिरे घालूयात। मोहरी छान तडतडलेली आहे। कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता घालताना कढीपत्त्याची पानं ही तोडून घातली तर कढीपत्त्याचा स्वाद हा जास्त वाढतो। अर्धा चमचा हिंग घालूयात आणि 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते घालायचे आहे। कांदे आपण मध्यम आचेवर छान परतवून घेऊ। तर या ठिकाणी जवळपास 3-1 मिनिटाकरता आपण कांदे छान परतवून घेतलेले आहे आणि वाटलेला मसाला घालायचा आहे। मसाला आपण सुटा होईपर्यंत छान परतवून घेऊ। या ठिकाणी मसाला छान परतवून झालेला आहे। आता मसाले घालूयात। तर 1 चमचा हळद घातलेली आहे, 2 चमचे मिरची पावडर घालूयात आणि 3 चमचे कांदा लसूण मसाला घालूया। तर मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, पण ह्या भाजीमध्ये तुम्ही कांदा लसूण मसाला आवश्यक वापरा, भाजी खूप छान लागते। आणि वाटाणे घालूयात। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मध्यम आचेवर वाटाणा छान परतवून घेऊ। तर साधारण आपण 3 ते 4 मिनिटाकरता वाटाणा छान परतवून घेतलेला आहे आणि आता 4 ग्लास पाणी घालायचं आहे। मध्यम आचेवरच कुकरला 5 शिट्ट्या द्यायच्या आहेत, जेणेकरून वाटाणा अगदी छान शिजला जाईल। वाटाणा जितका छान शिजला जातो ना, तर भाजी खायलाही छान लागते आणि भाजी दाटसरही होते। त्यामुळे ह्या भाजीमध्ये वाटलेला मसाला जास्त प्रमाणात घालायची गरजही नाही। तर या ठिकाणी कुकरला 5 शिट्ट्या झालेल्या आहे। कुकर थंड झालेला आहे, झाकण काढायचं आहे। अर्धा चमचा गरम मसाला घालूयात, फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि कसुरी मेथी घालूयात। अगदी 2 ते 3 मिनिटाकरता भाजी छान उकळू देऊ। तर साधारण 3 मिनिट झालेले आहे। भाजी अगदी छान उकळलेली आहे। भाजीला कलरही खूप सुंदर आलेला आहे। गॅस बंद करायचा आहे। अशा प्रकारे चटकदार झटपट होणारी पांढऱ्या वाटाण्याची भाजी तयार आहे। तुम्हीही अशा प्रकारे भाजी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।